जे काही आपल्या इथे मुलांनी केलेले आहेत मायक्रो प्रोजेक्ट, त्याचे सॅम्पल्स सुद्धा तुम्हाला मी फोटो त्याचे शेअर करू शकतो नेक्स्ट प्रॅक्टिकल. एनिथिंग एल्स? हॅलो सर. हा, येस. सर आपले ना म्हणजे बाहेर वर्कशॉपसाठी प्रॅक्टिकल जाता येईल का? हॅलो. कॉलेजकडून कॉलेजकडून प्रॅक्टिकलसाठी वर्कशॉपला नेते का? काय काय काय? प्रॅक्टिकलसाठी हा. वर्कशॉप मध्ये नेतात का प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी? हो हो हो, तुमचे प्रॅक्टिकल सगळे वर्कशॉप मध्येच होतात. हो थेरीचे कॉलेजचे जे काही पण लेक्चर्स आहेत, लेक्चर्स बाहेर लेक्चर लेक्चर हॉलमध्ये होतात आणि प्रॅक्टिकल जे आहे ते वर्कशॉपमध्ये होतात आपले. हो चालेल. आणि बाहेर जाण्याची गरजच पडत नाही, कारण आपल्या इथे टोटली सगळ्या जे काही शॉप्स आहेत, तर सगळे शॉप वेल इक्विप आहेत आणि टोटली फुलफिल आहेत. त्यामुळे बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही आपल्याला. आपल्या शॉपमध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट, सगळे टूल्स, सगळे प्रॅक्टिकल सगळे इथेच होणार आहे. तुम्हाला कॅम्पसच्या बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. हो चालेल. ओके. तर ठीक आहे. आता आणखी काही क्वेश्चन आहे कोणाचे? हॅलो. बरं, आता याच्यानंतर आज आपल्याला फिटिंग शॉप या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपले कॉलेजमधले मिथुन जाधव सर जे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर जाधव सर, हँड ओव्हर टू जाधव सर. थँक्यू सर. आत्ताच आपले मोगरे सर यांनी अतिशय छान प्रकारे माहिती दिली. मोगरे सर आपल्या वर्कशॉपचे वर्कशॉप सुप्रिटेंडेंट आहे. त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं आपल्याला. व्यवस्थित माहिती दिली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आपण फिटिंग शॉप बद्दल थोडीशी माहिती घेऊ. फिटिंग शॉप मध्ये कशा प्रकारे जॉब केले जातात, कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, कोणत्या जॉब वरती ऑपरेशन केलं जातं आणि कोणतं मटेरियल वापरलं जातं फिटिंग शॉप मध्ये, ती आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मी माहिती देतो. मी एम ए जाधव, वर्कशॉप सुप्रिटेंडेंट, वर्कशॉप इन्चार्ज फिटिंग शॉपचे. आवाज येतोय? येस हो सर. सर येतोय. येस सर. ओके ओके. फिटिंग शॉप हा सिलेबस मध्ये का घेतला, तर त्या संदर्भात आपण माहिती घेऊ. एक फॉर एक्झाम्पल एक फोर व्हीलर कार आहे, तर ते व्हीलवरती चालते. व्हीलवरती स्पीड घेते. कशा प्रकारे स्पीड घेते, का स्पीड घेते, तर त्यावरती आपण व्हील असेल, व्हील मध्ये बेरिंग असते, ती बेरिंग कशा प्रकारे फिट केली जाते, कशी प्रेस केली जाते, हे फिटिंग शॉप मध्ये केलं जातं. ज्या वेळेस व्हीलमध्ये बेरिंग असते, त्या बेरिंग असेल तरच गाडी आपली चालू शकते. ज्या वेळेस ती बेरिंग आपण फिट करतो, ती फिट जी करण्याची प्रोसेस आहे ती फिटिंग शॉप मध्ये केली जाते. त्यानंतर आपली मोटर असते, पाण्याची मोटर असते, ते पाण्याच्या मोटरला पण बेरिंग असते. बेरिंग शिवाय पाणी काही येणार नाही मोटर मधनं. तर त्यावेळेस ती जी बेरिंग असते मोटरमध्ये, तिचं पण प्रेसिंगचं काम जे असतं ते फिटिंग शॉप मध्ये केलं जातं. त्यानंतर आपण एक इन्स्ट्रुमेंटची माहिती घेऊ. फिटिंग शॉप मध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, कशा प्रकारे वापरले जातात, थोडक्यात आपण माहिती घेऊ. स्क्रीन दिसते सर्वांना? नो सर. नो सर. नो सर. नो सर. नाही दिसत? नाही. नो सर. ओके.
दिसती स्क्रीन? नो सर. नो सर. नो ठीक. सर. ओके. हा, दिसती स्क्रीन? हॅलो. येस दिसते सर. सर. येस सर. ओके. फिटिंग शॉप बद्दल मी आता इंट्रोडक्शन देतो. सर्वप्रथम आपण बेंच वाईज फिटिंग शॉप मध्ये का वापरला जातो? बेंच वाईज हा फिटिंग शॉप मध्ये सर्व महत्वाचा पार्ट आहे. बेंच वाईज मध्ये कोणताही जॉब करायचा असेल तर आपण बेंच वाईजचा वापर केला जातो. बेंच वाईज मध्ये आपण जॉब फिट करण्यासाठी जॉब जॉबवरती ऑपरेशन करण्यासाठी ड्रिलिंग असो, टॅपिंग असो, सर्व काही ऑपरेशन आपण बेंच वाईजचा वापर करतो. त्याच्यानंतर हँड वाईज मध्ये ज्या वेळेस छोटासा जॉब आहे राऊंडनेस मध्ये, तर त्यावेळेस आपण हँड वाईजचा वापर करतो फिट करण्यासाठी. पाईप वाईज मध्ये आपण ज्या वेळेस आपण हे पाण्याचे पाईप वगैरे असतात छोटेसे 1 इंची अर्धा इंची पाईप, त्याला थ्रेडिंग करण्यासाठी आपण पाईप व्हाईसचा वापर करतो. कारण की पाईप व्हाईस मध्ये ज्यावेळेस तो पाईप लावतो आपण, तर त्याची ग्रिप पकडण्यासाठी पाईप व्हाईसचा चांगल्या प्रकारे वापर होतो, म्हणून आपण पाईप व्हाईसचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण फिटिंग शॉप मध्ये MS प्लेटचा वापर करतो. MS मटेरियल असतं, MS मटेरियलच्या साहाय्याने आपण जॉबचा करण्याचा प्रयत्न करतो जॉब वगैरे, आणि त्याच्यासाठी आपण फाईलचा वापर करतो. स्मूथ फाईल झाली, त्यानंतर आपली बास्टर्ड फाईल झाली, रफ फाईल म्हणतात त्याला, त्याच्यानंतर हाफ राऊंड फाईल झाली, त्याच्यानंतर स्क्वेअर फाईल, 3 स्क्वेअर ट्रँग्युलर फाईल म्हणतात त्याला, ट्रँग्युलर फाईल, राऊंड फाईल. ज्या वेळेस आपण MS प्लेट वरती ड्रिल मारतो, ड्रिल केल्यानंतर राऊंडनेस फाईल आहे, त्याला मटेरियल आपण एक फॉर एक्झाम्पल 10 mm चे ड्रिल मारलेले आहे आपण, तर पण आपल्याला राऊंडनेस जो भाग आहे तो 11 mm पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, राऊंडनेस फाईल वापरतो. राऊंडनेसच्या फाईलच्या साहाय्याने आपण ते आतलं मटेरियल जे आहे ते बर काढून त्यानंतर तिची साईज 11 mm करण्याच्या हे करतो फाईलच्या साहाय्याने. त्याच्यानंतर फिटिंग शॉप मध्ये सर्वात जास्त वापर हॅमरचा होतो. ज्या वेळेस आपण जॉबवरती मार्किंग करतो, पंचच्या साहाय्याने हॅमरचा वापर केला जातो. पंच करतो त्यावेळेस हॅमरच्या साहाय्याने आपण जॉबवरती मार्किंग करतो. त्याच्यानंतर हँड हॅक्सो आहे, हँड हॅक्सोच्या साहाय्याने ते मटेरियल कट करतो आपण. त्यानंतर फाईल कार्ड आहे. ज्या वेळेस आपण व्हाईस वरती जॉब करतो तर बर साचलेली असते, ती बर साचलेली हाताने काढू शकत नाही, त्यावेळेस ती हाताला लागण्याची हे असते. त्यासाठी आपण हँड फाईल कार्डचा वापर करून ती बर बाजूला करतो. नेक्स्ट, त्यानंतर आपण ज्या वेळेस MS प्लेट वरती ड्रिल करतो, ड्रिल केल्यानंतर आपण ट्विस्ट ड्रिलचा वापर करतो ड्रिल करण्यासाठी. जॉबवरती एक 5 mm 10 mm जे ड्रिल असेल त्या ड्रिल मारल्यानंतर आपण
काउंटर बोर ड्रिल आहे. काउंटर बोर ड्रिल एक फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस आपण एक 18 mm चं ड्रिल मारलेलं आहे पण ऍक्च्युअल साईज आपल्याला 20 mm पाहिजे, तर त्यावेळेस आपण काय करतो, ड्रिल आपण मारू शकत नाही परत त्याच्यासाठी, तर मग त्याच्यासाठी आपण काउंटर बोर ड्रिलचा वापर करतो. काउंटर बोर ड्रिलचा वापर आपण त्याच्या सहाय्याने 2 mm चं मटेरियल काढून ऍक्च्युअल साईज आणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर काउंटर सॅक ड्रिल याचा वापर याच्यासाठी केला जातो, ज्या वेळेस आपण ड्रिल केलेलं असतं, आपण चॅम्पर म्हणतो त्याला, एक चॅम्पर देण्यासाठी काउंटर सॅक ड्रिलचा वापर करतो. साईडने जे असती बर लागलेली असती सेंटरची फेसिंगच्या त्या ठिकाणी आपण त्याला काउंटर ड्रिल मारून चॅम्पर देण्याचा प्रयत्न याच्या ड्रिलच्या सहाय्याने केला जातो. त्याच्यानंतर ज्या वेळेस 0.5 0.2 मटेरियल जर एक्स्ट्रा असेल त्या ड्रिल मध्ये, तर त्यावेळेस आपण हँड रिमर झालं, हँड रिमर, मशीन रिमर, ऍडजस्टेबल रिमर यांचा वापर करतो आपण ते मटेरियल काढण्यासाठी. ऍडजस्टेबल रिमरचा वापर ज्या वेळेस आपली साईज 20 mm आहे तर आपण ऍडजस्ट करून त्याला रिमर मारू शकतो, म्हणजे ऍक्च्युअल साईज 20 mm आपण रिमरच्या साहाय्याने ते मटेरियल कट करू शकतो. त्यानंतर मी आता तुम्हाला पाईपचं सांगितलं होतं. पाईप व्हॉइस मध्ये आपण त्याला पाईप पकडून थ्रेडिंग करत असतो, तर थ्रेडिंग करण्यासाठी एक्सटर्नल थ्रेडिंग करायची आपल्याला. पाईप वरती एक्सटर्नल थ्रेडिंग साठी आपण डायचा वापर करतो. डायच्या साहाय्याने आपण एक्सटर्नल थ्रेडिंग करतो. टॅप झालं, टॅपिंगचा उपयोग आपण ज्यावेळेस MS प्लेट वरती ड्रिल मारलेला असेल तर ड्रिल आपल्याला त्याला थ्रेडिंग मारायची, आतमध्ये थ्रेडिंग करायची, इंटरनल थ्रेडिंग करायची, तर इंटरनल थ्रेडिंग साठी आपण टॅपिंगचा वापर करतो. या सर्व काही इन्स्ट्रुमेंट आहे, हे सर्व काही इन्स्ट्रुमेंट फिटिंग शॉप मध्ये जास्त प्रमाणात म्हणजे हे वापरले जातात सर्वात जास्त. नेक्स्ट, फिटिंग शॉप मध्ये आपण MS प्लेटचा वापर करतो, त्याच्यासाठी स्केलचा जास्त प्रमाणात वापर करतो. त्याच्यानंतर व्हर्नियर आहे. ज्यावेळेस आपण जॉब फिनिशिंग करतो, ऍक्च्युअल माप घ्यायचंय, डिजिटल व्हर्नियर कॅलिपर असतं, त्यावेळेस आपण व्हर्नियरचा इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही बाजूनं त्याचं आपण माप घेण्यासाठी व्हर्नियरचा आपण वापर करतो. मायक्रोमीटर झाले, आउटसाइड मायक्रोमीटर. ज्यावेळेस राऊंडनेस जॉब असतो तर त्यावेळेस मायक्रोमीटरचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. डायल गेज आहे, डायल इंडिकेटर म्हणतात त्याला. डायल इंडिकेटर ज्यावेळेस सरफेसचा भाग प्लेन आहे किंवा नाही त्याच्यासाठी डायल गेजचा वापर केला जातो, सरफेस प्लेन आहे किंवा नाही त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आउटसाइड कॅलिबर आहे. आउटसाइड कॅलिबरचा हा वापर ज्यावेळेस राऊंडनेस जॉब तो फिक्स केलेला आहे, कुठेतरी फिक्स झालेला आहे तो, तर त्यावेळेस आपण स्केल वगैरे किंवा मायक्रोमीटर याच्या साहाय्याने आपण त्याची साईज ऍक्च्युअल बघू शकत नाही, तर त्याच्यासाठी आपण आउटसाइड कॅलिपर फिक्स करून त्याच्या साहाय्याने आपण स्केल वापरून त्या स्केलच्या साहाय्याने आपल्याला ऍक्च्युअल त्याचं माप कळेल की किती काय आहे असं. त्याच्यानंतर इनसाइड कॅलिपर याचा वापर इंटरनल साईज घेण्यासाठी वापर केला जातो. इंटरनल किती साईज आहे किंवा नाही ऍक्च्युअल साईज घेण्यास मदत होते. त्याच्यानंतर इनसाइड मायक्रोमीटर आहे. इनसाइड मायक्रोमीटर हे इंटरनल माप जे असतं, अतिसूक्ष्म माप घेण्यासाठी इनसाइड मायक्रोमीटरचा वापर केला जातो. डेप्थ मायक्रोमीटर आहे. डेप्थ मायक्रोमीटरचा वापर जॉबची डेप्थ किती आहे किती नाही त्याच्यासाठी आपण डेप्थ मायक्रोमीटरचा जास्तीत जास्त वापर केला जातो. त्याच्यानंतर फिटिंग शॉप मध्ये कोणते कोणते ऑपरेशन केले जातात तर त्याची थोडीशी आपण शॉर्ट बनवलेला आहे व्हिडिओ, तर ती थोडीशी माहिती घेऊ आपण त्यात. व्हिडिओ मध्ये कोणते कोणते ऑपरेशन केलेले आहे, कोणते टूल्स वापरले जातात ऑपरेशन करण्यासाठी ते दाखवलेले आहे त्याच्यामध्ये, तेवढं बघा सर्वांनी.
सर व्हिडिओचा आवाज नाही येत. सर व्हिडिओचा आवाजच येत नाही. 1 मिनिट 1 मिनिट. सर नाही तर मला लेक्चर झालं डायरेक्ट युट्यूबवरच बघतो ना. कट हो जाए. टेक्निकल प्रॉब्लेममुळे आवाज येत नाहीये सेटिंग. सर मग युट्यूबवर अपलोड केलेली आहे तर मग लेक्चर झाला तिकडेच बघतो ना. काय 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 तुम्ही अपलोड केलेली आहे ना तर मग लेक्चर झाल्यावर आम्ही युट्यूबवरच बघून घेतो. बरं बरं ठीक आहे चालेल. मी तुम्हाला वाटलं तर लिंक टाकून देतो आपल्या ग्रुपवरती. ओके हो सर. चालेल. ना ठीक आहे ओके. नेक्स्ट येणे पवार सर आपल्या सेफ्टीसाठी तुम्हाला सेफ्टी संदर्भात थोडीशी माहिती देतील तेवढी. Hello. May I audible? Yes, sir. Yes. Good afternoon, students. But the voice is Afternoon, sir. breaking. गुड आफ्टरनून सर. Welcome to RSM Polytechnic. सर्व विद्यार्थ्यांचं RSM Polytechnic मध्ये सरचं स्वागत आहे. RSM Polytechnic means राजश्री शाहू महाराज Polytechnic. Okay. येस सर. So एक नंबर जे आपले वर्कशॉप सुपरिटेंडंट मोगरे सर यांनी तुम्हाला जो कोर्स आहे तुमचा वर्कशॉप बद्दलचा किंवा जो सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दलचा सिलेबस, तुम्हाला काय काय कामं करायची आहे, काय काय टूल्स यूज करायचे, कोणकोणते टूल्स वापरायचे, तर या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावली त्यांनी. त्यानंतर परत आमचे जे सर आहेत मिथुन जाधव सर, तुमचा जो फर्स्ट शॉप आहे फिटिंग शॉप, तर फिटिंग शॉपमध्ये कोणकोणते टूल्स येतात, कोणकोणते शॉप्स येतात, ते सर्व काही तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलंय. मला आशा आहे की हे सगळ्या काही ज्या गोष्टी सांगितल्या तर त्या तुम्हाला सगळ्यांना समजल्या असतील, बरोबर की नाही? हो सर. Yes, sir. Yes, sir. तर येस सर. आता त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, पण ॲज अ हा जो आपला जो सब्जेक्ट आहे तर तो सब्जेक्ट थेरॉटिकली नाही आहे. ॲज अ आपल्याला हा सब्जेक्ट जो असेल तर तो पूर्ण प्रॅक्टिकली शिकवावा लागतो. मग थेरॉटिकली कसं की जेणेकरून आपण ऑनलाईन लेक्चर वगैरे घेतो याच्यामध्ये आपल्याला थेरॉटिकल कळून जातं, पण जेणेकरून आता तुमचं जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे टूल्स सपोज जर हॅमर असेल, व्हर्नियर कॅलिपर असेल, मायक्रोमीटर्स असतील, हे सर्व गोष्टी तुम्ही काहींनी बघितलेल्या असतील, काहींनी नाही बघितलेल्या असतील. तर तुम्ही सगळे एकदम असे थोडेसे
अवघडल्यासारखं झालं असेल की सर हे काय सांगताय तुम्ही, आम्हाला काही म्हणजे एवढं असं काही कळत नाहीये. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील किंवा पाहिलेल्या असतील तर त्यांना लगेच समजून जाईल, हा का प्लायरचा यूज कुठे होतोय किंवा हॅमरचा यूज कुठे होतोय किंवा जो आपला व्हर्नियर कॅलिपर असेल व्हर्नियर कॅलिपरचा यूज कुठे होतोय, बरोबर की नाही. तर आपल्याला आता मेन म्हणजे आपल्या प्रिकॉशन, सेफ्टी प्रिकॉशन. एनीबडी एल्स टू व्हॉट इज सेफ्टी प्रिकॉशन? हॅलो. येस सर. हा, कुणी मला सांगू शकेल की सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे काय, काय असतं सेफ्टी प्रिकॉशन? नाही सांगता येणार सर. ओके, व्हेरी गुड. सो सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे आपण जे पण काही काम करतो तर ते व्यवस्थितरित्या आपल्या बॉडी पार्ट्सला किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा न होता केलेलं काम म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन. आता जर सपोज आपल्याला एखादी बाईक चालवायची तर बाईक चालवताना आपण काय काय काळजी घेतो? आपलं हेल्मेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली जी गाडी असेल त्या गाडीचे व्हील्स वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हवा असणं गरजेचं आहे, बरोबर. त्याचे ब्रेक जे काय असतील तर ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित असणं सगळं काही गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे माइंड असेल ते शांत असणं गरजेचं आहे. आणि आपलं जे फोकस असेल किंवा आपलं जे बघण्याचा दृष्टिकोन जो असेल तो स्ट्रेट असला असलं पाहिजे. नाहीतर काय की सपोज मी गाडी चालवतोय आणि मी इकडे तिकडे बघून चालवतोय रस्त्यावरती, तर मग काय होणार आहे? ऍक्सिडेंट होणारच होणार आहे. तर त्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत सेफ्टी प्रिकॉशन. त्यानंतर परत आपल्याला सेकंड एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर आत्ता कोरोनाचा सगळीकडे फैलावे. मग कोरोनाचा जसं आपल्याला होऊ नये यासाठी आपण काय काय यूज करतो? मास्क वापरतो, बरोबर. हँड सॅनिटायझर वापरतो. त्यानंतर प्लेइंग करून आलं किंवा गावातून फिरून आलो किंवा शहरातून फिरून आलो किंवा मार्केटमधून जर आलो तर पहिल्यांदा आपण काय करतो की आल्यानंतर आपल्या पूर्ण हातांना सॅनिटायझरचा यूज करतो किंवा जे पण आपले हँड्स वगैरे असतील किंवा आपण ते व्यवस्थित सोपने क्लीन करून घेतो. या सगळ्या काही ज्या गोष्टी आहे तर त्या आपल्याला जी गोष्ट आपल्याला होऊ नये म्हणजे कोरोना होऊ नये यासाठी आपल्याला जी काळजी घेतो ती म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन, बरोबर. सगळ्यांना समजलं व्यवस्थित? येस सर. येस सर. येस सर. हा, तर Yes, sir. सेफ्टी प्रिकॉशन मध्ये दोन टाईप्स असतात. एक म्हणजे सेल्फ सेफ्टी आणि दुसरी असेल ती मशीन सेफ्टी. फर्स्ट इज सेल्फ सेफ्टी मध्ये सपोज आपण एखाद्या मशीनवरती काम करतोय, एखाद्या लेथ मशीन असेल, सीएनसी मशीन असेल, व्हीएमसी मशीन असेल किंवा जे आपले वेल्डिंग मशीन असेल किंवा आपले वर्कशॉप मधील बेंच व्हायसेस असेल, कार्पेंट्रीमध्ये बेंच व्हायसेस असतील, त्याच्यावरती आपण काम करतोय. मग त्या काम केल्याच्या नंतर आपल्याला काय काय सेफ्टी प्रिकॉशन घ्यायचं आहे हे मेन गरजेचं आहे. फर्स्ट थिंग इज आपले शूज. वेअर द शूज. जे शूज आहे तर ते कंपल्सरी शूज प्रॉपरली पाहिजे. सेफ्टी प्रिकॉशनसाठी शूज कंपल्सरी पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की सर आम्हाला सेफ्टी प्रिकॉशनसाठी शूज कंपल्सरी केले तर ते शूज ॲज अ सेफ्टी प्रिकॉशन वालेच पाहिजे का? तर असं काही नाहीये. सेफ्टी प्रिकॉशनसाठी आपण म्हणतोय की सेफ्टीसाठी शूज जे आहे ते आपले प्रॉपरच पाहिजे. पण इन केस तसे असेल तर चांगलंच आहे. नाहीतर आपले जे साधे शूज जे असतील, तुम्ही जे स्पोर्ट शूज यूज करता ते जर असतील ते जरी यूज केले तरी चालून जातं. तर ते शूज का? आपल्याकडे जेवढं पण आता वर्कशॉपमध्ये तुम्ही याल आणि बघाल तर त्यावेळेस तुम्हाला असं नाही किंवा लोखंड या प्रकारचं आपलं पूर्ण मटेरियल असेल. इन केस एखादा जॉब वगैरे असेल, एखादी प्लेट वगैरे असेल, एखादा अँगल जर असेल, सपोज 250 ग्रॅमचा जॉब जर आपल्या पायावरती पडला किंवा फिंगरवरती पडला तर इन केस काय होईल हे तुम्हाला लक्षात येईल. तर ते फिंगर कट होण्यापेक्षा आपला लेगचा फिंगर प्रोटेक्ट व्हावा यासाठी आपण शूजचा यूज करतो. नेक्स्ट थिंग इज ॲप्रॉन. ॲप्रॉन यासाठी असेल तुमचा जो युनिफॉर्म असेल, कॉलेज युनिफॉर्म असेल तर तो पूर्ण
आपण जे पण वर्किंग करणार आहे तर त्यामुळे काय होणार आहे की आपण फायलिंग करणार आहे किंवा वेल्डिंग करणार आहे किंवा आपण वूड फायलिंग करणार आहे, तर त्यामुळे त्याची जी डस्ट वगैरे जी असेल ती डस्ट तुम्हाला तुमच्या युनिफॉर्मला न लागावा त्यासाठी तुम्हाला काय आहे की तुमचा जो ॲप्रॉन असेल तो ॲप्रॉन व्यवस्थित तुम्ही कंटिन्यू यूज केला पाहिजे ज्यावेळेस तुमचं वर्कशॉपचं प्रॅक्टिकल असेल त्यावेळेस, बरोबर. तर ॲप्रॉन तुम्ही कोणत्या प्रकारचा घ्याल, ॲप्रॉन जो स्काय ब्लू कलर जो असेल तर त्या कलरचा घ्यायचा आहे, तुमच्या साईजनुसार व्यवस्थित घ्यायचा आहे जेणेकरून तो जास्त मोठा पण नको आणि छोटा पण नको, बरोबर. तुम्हाला जो कम्फर्टेबल वाटेल तर त्याच प्रकारचा तुम्ही ॲप्रॉन घ्यायचा आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण मशीनवरती आता सपोज हे झालं ॲप्रॉन झाला, शूज झाले, आणि ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या मशिनरीची जर तुम्हाला पूर्ण माहिती असेल किंवा कल्पना असेल तरच तुम्ही ते मशीन चालू बंद वगैरे करणे किंवा ते इक्विपमेंट्स तुम्ही यूज करायचं आहे. इन केस काय होतं की काही मुलांना त्या गोष्टीचं नॉलेज नसतं किंवा माहिती नसते, पण मुलं काय की मुलांमध्ये फर्स्ट इम्प्रेशन पाडण्यासाठी ओव्हर स्मार्ट बनतात आणि इन केस त्या ओव्हर स्मार्टपणामध्ये काय होतं की लॉट्स ऑफ ॲक्सिडेंट्स जे आहे तर ते क्रिएट होतं. मग आपल्याला ज्या गोष्टीचं नॉलेज नाहीये त्या गोष्टीला आपण न केलेलं बरं. तर ज्या ज्या गोष्टीला आपल्याला माहिती नाहीये त्या त्या गोष्टीला आम्ही इथे आहोत तुमच्या, तर तुम्ही आम्हाला विचारा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे तर त्या गोष्टी आम्ही तुम्हाला एकदम तुमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुमच्या गोष्टी त्या व्यवस्थित समजवल्या जातील. त्यानंतर आता सपोज एखाद्या वेळेस आपण मशीनवरती काम करतो किंवा बेंच व्हाईसवरती काम करतो तर त्यावेळेस आपला जो रॉ मटेरियल असेल किंवा जॉब असेल तो जॉब आपण व्यवस्थितरित्या त्याला घट्ट केलं पाहिजे, म्हणजे फिक्स केलं पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस आपण वर्किंग करतो तर त्यावेळेस तो वर्किंग करताना जॉब जो असेल ऑब्जेक्ट जो असेल तो निसटून न जाणे किंवा बेंच व्हाईसमधून खाली न पडणे याची काळजी घेतली पाहिजे. इन केस काय होतं की ज्या ज्या वेळेस मुलं वर्किंग करता वर्कशॉपमध्ये येऊन वर्किंग करता मशीनवरती वर्किंग असेल किंवा अदर याच्यावरती वर्किंग असेल व्हाईसवरती वर्किंग असेल तर मुलं गप्पा मारण्याचा खूप प्रयत्न करतात किंवा गप्पा मारता लक्ष नसतं तर त्यामुळे पण लॉट्स ऑफ ऍक्सिडेंट होऊ शकतात. सेकंड थिंग म्हणजे ज्यावेळेस आपण वर्किंग करतो मशीनवरती किंवा आपल्या व्हाईसवरती काम करतो तर त्यावेळेस असेल पूर्ण आपल्या जॉबवरती किंवा आपल्या कामावरती जे आपलं लक्ष असेल ते व्यवस्थित स्थिर होऊन केंद्रित होऊन ते करणं गरजेचं आहे. हे मी का सांगतोय की ज्यावेळेस आपण वर्किंग करतो त्यावेळेस काय की मुलं वातड असतात तर खूप साऱ्या प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. तर ज्यावेळेस आपण वर्किंग करतो तर त्यावेळेस ऍक्सिडेंट होण्याचे हे खूप पॉइंट्स आहे. फर्स्ट इज गप्पा मारणे, सेकंड इज जो आपलं काम असेल त्या कामामध्ये व्यवस्थित लक्ष न देणे, थर्ड इज मुलांच्या मुद्दामून खोड्या काढणे, ह्या सगळ्या काय ज्या करण्यास भाग पडतात. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस वर्कशॉपमध्ये येता तर त्यावेळेस तुम्ही एकदम प्रॉपर डिसिप्लिन मध्ये आला पाहिजे आणि डिसिप्लिन मध्ये गेले पाहिजे. मी जे सांगितलं की प्रॉपर शूज यूज केले पाहिजे, प्रॉपर ॲप्रॉन पण यूज केला पाहिजे जेणेकरून आपल्याला काही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे झालं आता सेल्फ सेफ्टी बाबत. आता आपण सेकंड जो पॉइंट आहे आपला मशीन सेफ्टी. मशीन सेफ्टीमध्ये फर्स्ट इज काय येईल, तुम्हाला पेस जे पण आपल्या बरोबरचे मुलं असतात स्टुडंट असतात तर त्यांना काही इजा पोहोचणार नाही. पहिल्यांदा आपण हीच काळजी घ्यायची की आपल्याला काही इजा पोहोचणार नाही ही काळजी घ्यायची. आणि सेकंड म्हणजे जे आपल्या बरोबर जे पार्टनर्स आहेत जे आपले स्टुडंट फ्रेंड्स आहेत त्यांना काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची. तर फर्स्ट पॉइंट आपण ज्यावेळेस मशीनवरती काम करतो त्यावेळेस काही मशीन टूल्स असतील दॅट्स लाईक व्हर्नियर कॅलिपर असतील, हॅमर असेल, सिझल असेल, हॅक्सॉ असेल, टेप्स असतील तर ते व्यवस्थितरित्या आपले साईडला ठेवून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच आपलं जे काय असेल ते काम केलं पाहिजे. त्यानंतर सेकंड पॉइंट इज
जे पण तुमचं फोकस आहे काम करताना, जे पण पूर्ण तुमचं फोकस आहे ते व्यवस्थित तुमच्या जॉबवरतीच असलं पाहिजे. इकडे तिकडे गप्पा मारणं टाळावं, जेणेकरून आपलं जे मशीन असेल किंवा व्हाईस असेल त्याच्यावरती व्यवस्थित आपला जॉब व्यवस्थित करता येईल आणि ऍक्सिडेंट होणार नाही. थर्ड इज, ज्यावेळेस आपण काम करतो, मशीनवरती काम करतो, तर तुमचा जो वर्किंग एरिया असेल तो वर्किंग एरिया पूर्ण क्लीन पाहिजे, ऑइल वगैरे सांडलेलं नसलं पाहिजे किंवा पूर्ण मोकळा असला पाहिजे. मोकळा असला पाहिजे का, तर ज्यावेळेस आपण वर्किंग करतो तर ते तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनर्स वगैरे जे असतील त्यांना वर्किंग करताना अडथळा येणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. बरोबर. त्यानंतर मशीन वर्क करताना ऍडजस्टमेंट आणि मेजरिंग जे टूल्स असतील तर ते प्रॉपरली व्यवस्थित केअर करून घेतले पाहिजे. आणि जे पण तुमचं मशीन वगैरे असेल, वेल्डिंग मशीन असेल, मशीन शॉपमध्ये लेथ मशीन असेल, तर त्या गोष्टी कशा आहे की ज्यावेळेस आपल्याला पूर्ण नॉलेज असेल तर त्यावेळेसच त्याचं स्विच ऑन ऑफ करणे गरजेचं आहे. इन केस मुलं काय कशा असतात की ओव्हर स्मार्ट, मला माहिती आहे मी करतोय, ओव्हर कॉन्फिडन्स नकोय आपल्याला. कॉन्फिडन्स असला पाहिजे पण तो ओव्हर स्मार्ट नसला पाहिजे, कारण जेणेकरून की आपल्याला ऍक्सिडेंट होणार नाही याची व्यवस्थित आपण काळजी घेणार आहोत. लास्ट पॉइंट इज, जे पण आपण वर्किंग करतोय, फायलिंग असो किंवा चिझलिंग असेल किंवा आपण फायलिंग केलेले वूडला फायलिंग केली आहे किंवा मशीन शॉपमध्ये, फिटिंग शॉपमध्ये आपला जो पण मेटल असेल तर तो मेटल आपण फायलिंग केला आहे, त्याचे जे बारीकचे पार्टिकल्स निघतात आपण त्याला बर म्हणतो, तर ती बर कधीही तुमच्या हँड्सने क्लीन करायची नाही. जे तुम्हाला तिथे त्या शॉपमध्ये ब्रश दिले असतील तर ते वर्किंग ब्रश जे असतील ते वर्किंग ब्रशने ती जी मटेरियल असेल, बर असेल, वेस्टेज मटेरियल असेल तर ते वेस्टेज मटेरियल व्यवस्थित ब्रशने क्लीन करायचं. ब्रशचाच यूज करायचा, हँडचा कोणीही यूज करायचा नाही. तर ते का, कारण ज्या वेळेस आपण वर्किंग करतो ते बारीक बारीक पार्टिकल्स असतील तर ते बारीक पार्टिकल्स आपल्या हँड्समध्ये आपल्या इजा करण्याची किंवा चीर पाडण्याची प्रयत्न करतो. आणि त्यामुळे काय होतं की मुलांना ह्या सगळ्या काही गोष्टीचं नॉलेज नसतं आणि त्यामुळे काय होणार आहे की आपण तर प्रॉब्लेम मध्ये फसतोच, पण जे इतर आपल्या सोबती जे असतात तर त्यांनाही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं प्रत्येकाने आपलं लक्ष जे असेल ते व्यवस्थित केंद्रित करून काम करायचं आहे. आणि हॅलो, येस सर. तर व्यवस्थित लक्ष देऊन सगळं व्यवस्थित काम करायचं आहे. आणि जे पण आता तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे आपल्याला थेरॉटिकल सांगण्यात एवढा असा काही इंटरेस्ट नाही ना, पण तुम्हाला ज्या वेळेस प्रॅक्टिकली तुम्ही याल तर त्या सगळ्या काही गोष्टी शिकताना खूप इंटरेस्ट करून तुम्ही शिकाल. होप. तर आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला जे जे तुम्ही शिकला तर त्या परत आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे आणखीन तुम्हाला समजेल अशा पद्धतीने समजवलं जाईल. हॅलो हॅलो सर. तर मी आशा करतो की मी जेवढी माहिती सांगितली सेफ्टी प्रिकॉशनची ती तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर 2 मिनिटात विचारू शकता. हॅलो सर. हा, हे सामान कधी घ्यायचं सर? कोणते तुम्हाला आता फक्त जे सेफ्टी प्रिकॉशनचं मी सांगितलं की ऍप्रॉन आणि शूज, मे बी सगळ्या मुलांकडे शूज वगैरे तर असतीलच. सेफ्टी शूज असतील तर बेटर आहे. आपले कॉमन शूज असतील ते पण तुम्ही यूज करू शकता. ऍप्रॉन जो असेल तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं कॉलेज फिजिकली स्टार्ट होईल तर त्यावेळेस तुम्ही ऍप्रॉन घेऊन टाकायचं आहे. बरोबर. प्रॅक्टिकल्स वगैरे तुम्हाला ज्यावेळेस स्टार्ट होतील तर त्यावेळेस तुम्हाला घ्यायचे. हा, अजून कोणाचा काही प्रॉब्लेम? जर ते मायक्रो येस येस व्हेरी गुड. जे पण तुम्ही आता इथे काम करणार आहेत, प्रत्येक शॉपचं जे काम करणार आहेत ते तुम्ही काय शिकला तर त्याचे नोट डाऊन तुम्हाला एक बुक करायचे असेल तुम्ही करू शकता. नोट डाऊन करून ठेवायचे तर जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस एक्झाम वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला द्यायला सोपं जाईल. बरोबर.
नेक्स्ट. सर मायक्रो प्रोजेक्ट साठी ग्रुप कधी बनणार आहे आणि कधी होणार मायक्रो प्रोजेक्ट? येस आत्ताच तुम्हाला मोगरे सरांनी सांगितलं की ज्यावेळेस आपलं फिजिकल कॉलेज सुरू होईल, स्टार्ट होईल, तर त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित समजावलं जाईल की मायक्रो प्रोजेक्ट कसे स्टार्ट करायचे आणि मायक्रो प्रोजेक्ट कोणाकोणाचे ग्रुप्स आहेत हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजावलं जाईल. ओके. पर्यंत ऑनलाईन आहे तोपर्यंत मायक्रो प्रोजेक्ट नाही होणार ना? नाही, नेक्स्ट प्रॅक्टिकलला तुम्हाला सांगितलं जाईल मायक्रो प्रोजेक्ट कसे करायचे, काय करायचं ते सगळं. ओके सर, थँक्यू. हा, अजून कोणाचा काय डाऊट? नाही. नो सर. नो सर. फोर टू मोगरे सर. थँक्यू पवार सर. वर्कशॉप सेफ्टी आणि पर्सनल सेफ्टी बद्दल तुम्ही बरीचशी चांगली माहिती दिली. आय होप सगळ्या स्टुडंटला ती व्यवस्थित समजली असेल आणि येस सर. ते इम्प्लिमेंट सुद्धा करतील. ज्यावेळेस ते फिजिकली आपल्या इथे येतील त्यावेळेस ते इम्प्लिमेंट करतील. तर आजच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो जे काही आपलं वर्कशॉप प्रॅक्टिसचा सिलेबस आहे तो बघितला, त्याच्यानंतर मार्किंग स्कीम बघितली आणि त्याची फिटिंग शॉप आहे त्या फिटिंग शॉप बद्दल आपण शिकलो आणि वर्कशॉपची सेफ्टी आपण शिकलो. पुढच्या प्रॅक्टिकलला हॅलो पॉवर सर माईक ऑफ करा तुमचं. तर नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण पुढचे जे काही शॉप्स आहेत ते बघणार आहोत. जसे आपले 5 शॉप पैकी आपण आज फक्त एकच शॉप बघितलाय. तर नेक्स्ट सॅटर्डेला आपण उरलेले जे काही शॉप्स आहेत त्यापैकी काही शॉप्स बघणार आहोत. सो सी यू ऑन आवर नेक्स्ट practical. So thank you for joining us. Thank you. Stay at home. थँक्यू सर. Goodbye. थँक्यू सर. सर थँक्यू सर. थँक्यू सर. प्रत्येकाने मीटिंग थँक्यू लिव्ह करा. सर. मीटिंग लिव्ह करा सगळ्यांनी. चला. ओके सर. ओके सर. सुयोग शिंदे आणि ओंकार पाटील मीटिंग लिव्ह करा. क्षीरसागर सर, योगेश क्षीरसागर मीटिंग लिव्ह करा.